आता तो काहीतरी म्हणतोय. करा सुरू सद्गुरू. झालं तुम्ही? हो झालं झालं. श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू होतं. त्यांचे 28 अभंग, त्याच्यावर आपलं प्रवचन झालं. त्याच्यानंतर आपलं एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरच्या अभंगावर प्रवचन मागच्या आठवड्यापासून सुरू झालं. त्यातला आता हा दुसरा अभंग आहे, तो आपण म्हणू आणि त्याच्यावरचं प्रवचन आपण सुरू करू. हरी बोला ना तरी अबोला. हरी बोला ना तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका. नको अभिमान, नको मान, नको अभिमान, नको मान. सोडी मी तू पण तेची सुखी, सोडी मी तू पण तेची सुखी. सुखी त्याने व्हावे जगानी व्हावे, सुखी त्याने व्हावे जगानी व्हावे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे भक्तिभाव बळे, मार्ग जया कळे भक्तिभाव बळे. जगाची मेळे न दिसती, जगाची मेळे न दिसती. दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी, दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी. एका जनार्दनी ओळखिले, एका जनार्दनी ओळखिले. हरी बोला ना तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. एकनाथ महाराज काय सांगतायत की बोलायचं असेल या वाचेचा उपयोग काय आहे, तर हरी बोला, हरी बोला. कोणी काही म्हटलं तरी हरी हरी असं म्हणायचं, हरी बोला असं. आमचे वडील होते ते काय असं काही टेन्शन वगैरे घरात झाला की ते काय म्हणायचे, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणायचे. म्हणजे पाद्याला माहिती. तेव्हा म्हणले असं काही घरात वातावरण झालं की लगेच म्हणले आपण ईश्वराचं नाव घ्यावं. कारण काय म्हणले, वाचा शक्ती ही भगवंतानी मानवाला दिलेले मोठं वरदान आहे. हे सर्वात मोठं वरदान आहे, पण लोक त्याचा दुरुपयोग करतात. त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. एकतर मनुष्याला या शक्तीचा सदुपयोग भगवत प्राप्तीसाठी कसा करून घ्यावा याचं ज्ञानच नाही आम्हाला. अरे केवढी मोठी शक्ती दिली आहे तुला, या वाचा शक्ती काय तर याचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे ईश्वर प्राप्तीसाठी. केवढी तरी शक्ती त्या वाचेमध्ये आहे म्हणा. दुसऱ्या कुठल्या इंद्रियात एवढी शक्ती नाही मनुष्याच्या ठिकाणी, पण वाचेच्या ठिकाणी प्रत्यक्ष ती चैतन्य शक्ती आहे, वाचा शक्ती. आणि म्हणून वाचा शक्ती खूप महत्वाची आहे म्हणले. त्याला कुठेही बोलून, कसंही बोलून, काहीही बोलून त्याला वाया घालवू नका म्हणाले. हा परमेश्वराचं अपमान होतो म्हणाले. ह्या शक्तीचा सदुपयोग कसा करावा हे माहिती नसतं लोकांना.
आणि दुसरं म्हणजे तो या शक्तीचा दुरुपयोग करतो आणि स्वतःवर दुःख ओढवून घेतो. ती शक्ती आहे म्हणजे ती दुधारी तलवार आहे. तर तिचा दुरुपयोग जर झाला, तिचा उपयोग कसा करायचा माहिती नसलं तर काय होईल, ती तलवार तुलाच म्हणाले जखमी करेल आणि म्हणून इतरांनाही जखमी करेल. आणि म्हणून म्हणाले की त्या शक्तीचा सदुपयोग झाला पाहिजे. मग सद्गुरूंच्याकडे या शक्तीचा सदुपयोग कसा करायचा, सद्गुरू कसा या शक्तीचा उपयोग करतात, आपल्याला तो कसा करायला सांगतात हे शिकून घेतलं पाहिजे. म्हणून सांगतात हरी बोला हरी बोला. जर त्यांनी वाचेचा उपयोग हरी हरी बोलण्यासाठी केला तर म्हणले भगवत प्राप्ती निश्चित आहे. पण म्हणजे नुसतं मुखाने हरी हरी बोलून त्याचा तेवढा उपयोग होणार नाही. नुसतं हरी हरी बोलतोय पण हरी म्हणजे काय त्याला माहिती नाही म्हणले. ते म्हणले हरी म्हणजे काय हे त्याला माहिती नाही, मग त्याचा उपयोग काय होणार. हरी हे भगवंताचं नाव आहे. हरी हे भगवंताचं नाव आहे. हरी हे सद्गुरूंचं नाव आहे. कारण तो हरी सद्गुरू रूपाने अवतार घेत असतो. आणि हे जाणून हरी हरी बोललं असता, हरी म्हणजे भगवान श्री महाविष्णू, भगवान श्रीहरी, आणि हरी म्हणजे तोच भगवान आपल्याला सद्गुरू रूपाने भेटलेला आहे, अशी दृढ श्रद्धा जेव्हा त्याच्या ठिकाणी असते तेव्हा हरी हरी असं. एक हरी म्हणजे तो भगवान श्रीहरी, पण म्हणजे तो काही बोलत नाही, तो काही सांगत नाही. तो कधी बोलतो सांगतो, तो सद्गुरू रूपाने येतो तेव्हा तो बोलतो आणि तेव्हा तो सांगतो, तेव्हा तो मार्गदर्शन करतो, तेव्हा तो ज्ञान देतो. आणि म्हणून हरी बोला. पहिला हरी म्हणजे तो वैकुंठात राहतो तो, आणि दुसरा हरी म्हणजे तो तिथून सद्गुरू रूपाने येतो तो. आणि म्हणून दोन वेळा द्विरुक्ती केली आहे. हरी बोला. आधी हरी बोला, त्या हरीचं स्मरण करा आणि तो हरी सद्गुरू रूपाने आलेला आहे असं जाणा. म्हणजे त्या हरीबद्दल अंतःकरणात प्रेम निर्माण होईल. आणि प्रेमाने हरिहरी म्हटलं पाहिजे. हरिहरी म्हणून त्याचा उपयोग का होत नाही मॅडम, तर ते प्रेमाने हरिहरी म्हटलं जात नाही. जोपर्यंत प्रेम अंतःकरणात प्रेम नाही आणि त्या प्रेमाने हरिहरी म्हटलं जात नाही तोपर्यंत हरिहरी म्हणण्याचा विशेष उपयोग होत नाही मला. पण प्रेम आपल्या अंतःकरणात आहे आणि हरिहरी म्हटलं तर म्हणले त्या हरीचं रूप डोळ्यासमोर दिसू लागेल. एक तर म्हणजे जो वैकुंठातला हरी त्याचं रूप दिसेल, तो व्यापक श्रीहरीचं रूप दिसेल, आणि दुसरं सद्गुरूंचं रूप दिसेल. आणि मग असं डोळ्यासमोर दिसलं की त्याचं प्रेम उत्कट होत जाईल, त्या श्रीहरीचं प्रेम उत्कट होत जाईल. त्यानंतर त्या श्रीहरीचं गुण पराक्रम महात्म्य जाणून घेतलं असता त्या श्रीहरीचं प्रेम अधिक उत्कट होईल. म्हणजे प्रेम इथे भक्ती म्हणजे प्रेमाची उत्कटता, प्रेम उत्कट करत न्यायचं असतं. मग प्रेम हरिहरी प्रेमाने आधी जेवढं काही प्रेम आहे तुमच्या ठिकाणी त्या प्रेमाने हरिहरी म्हणा. म्हणजे तुमच्या समोर तो वैकुंठातला हरी आहे आणि दुसरं तो आपल्यासाठी सद्गुरू रूपाने आलाय हे कळेल. हरी बोला. मग त्या हरीचे गुण पराक्रम महात्म्य जाणता येईल. त्या हरीचं गुण पराक्रम महात्म्य आणि या हरीचं सद्गुरू रूपाने तो आहे त्याचे गुण पराक्रम महात्म्य जाणून घेता येईल. आणि असं झालं असताना त्या हरीचं प्रेम अधिक उत्कट होईल. जसं म्हणले तीन स्तर असतात. तसं एखादी नदी वाहते, ती उन्हाळ्यात वाहते, उन्हाळ्यात सुद्धा ती वाहते. काय अगदीच छोटी नदी असेल तर ती उन्हाळ्यात ती वाहू शकणार नाही, पाणी नसेल. पण म्हणाले तिचं पात्र तरी आहे, ती पात्र आहे पाणी वाहायला. तसं उन्हाळ्यात बऱ्याचशा नद्यांचं पाणी असं खालच्या पातळीवरून वाहत असतो, जुळजुळ खालच्या पातळीवरून वाहत असतो. पण तोच थोडासा पाऊस आला की मग त्या मध्यम याला येतात. काय मध्यम अवस्थेला, आधीच्या अवस्थेला मृदू अवस्था असं म्हणतात. मृदू, मध्य आणि तीव्र. जसं संगीतात असतं मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक, असं 3 लेवल्स असतात.
मांद्र सप्तक. मांद्र सप्तक म्हणजे एकदम खालच्या आवाजात, खालचा सा. मग मध्य सप्तक, मग थोडासा वरचा, आणि त्याच्यानंतर वर एकदम वरचा सा. असा 3 पातळ्या म्हणजे नदीच्या ठिकाणी असतात. सर्व ठिकाणी या 3 पातळ्या आहेत. तसंच आपल्या भक्ताच्या ठिकाणी जे प्रेम असतं ते वाहत असतं, त्याच्या 3 पातळ्या आहेत. पण आपल्याला त्या पातळी वाढवता आली पाहिजे. जसं पाऊस पडला की ती पातळी वाढते, आणि खूप पाऊस झाला धोधो की मग ती नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा त्याला मृदू, मध्य आणि तीव्र तीव्र अवस्था असं म्हणतात. तशी भक्तीमध्ये आधी मृदू अवस्था असते, मग मध्य अवस्था येते. मग सद्गुरूंचं प्रवचन वगैरे ऐकलं की मध्य अवस्था येते. काही ग्रंथाचं वाचन केलं सद्गुरूंच्या, काही पदं म्हटली की मध्य अवस्था येते. आणि मग आपल्याला त्याच्याबद्दल जे काही वाटतं, कार्यक्रम होतो, काय होतो, आणि सद्गुरूंच्या बद्दल जे काही आपल्याला वाटतं ते भाव आपण प्रगट करतो त्यांच्या समोर, तेव्हा ती तीव्र अवस्था असते. म्हणाली प्रगट करण्याची, आपला भाव प्रगट करण्याची अवस्था ही तीव्र प्रेमाची अवस्था असते. अशा 3 अवस्थेमध्ये प्रेम असतं. जरी ते मृदू अवस्थेत असलं तरी त्याची ही कमी नाही म्हणत. मृदू अवस्थेत तेच चालू असतं प्रेम आपल्या ठिकाणी संसारात असताना. मग ते मध्य अवस्थेत येतं, मग तीव्र अवस्थेत, आणि ते वाढतं. प्रेमाचं लक्षण असं आहे, प्रतिक्षणम वर्धमानम. प्रेम तुझ्या ठिकाणी पाहिजे मुख्य, नसलं तर मग काय करता येत नाही मला. तेव्हा प्रतिक्षणम वर्धमानम, हे प्रेम मृदू अवस्थेतून मध्य अवस्थेत येतं, मध्य अवस्थेतून तीव्र अवस्थेत येतं, असं वाढवत न्यावं लागतं. तीव्र अवस्था म्हणजे, तीव्र अवस्था जेव्हा होते तेव्हा ही भक्तीची समाधी अवस्था आहे. ही भक्ती मार्गाची समाधी म्हणजे काय, तीव्र अवस्था. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला जे सद्गुरूंच्या बद्दल आपल्या अंतःकरणात वाटत असतो, ते वाटायला सुरुवात झाली की झालं, तीव्र अवस्था भक्ती प्रेमाची झाली. दुथडीवरून भक्ती व्हायला प्रेम व्हायला लागलं. आणि ते जेव्हा आपण सद्गुरूंना सांगतो, प्रगट करतो, तेव्हा म्हणजे ती आपली समाधीची अवस्था असते. काय म्हणजे भक्तीची समाधी म्हणजे प्रेमाची तीव्रता, तीव्र अवस्था. आणि गोप गोपी नेहमी या समाधी अवस्थेत असत. गोप गोपींच्या ठिकाणी श्रीकृष्णाचं प्रेम नेहमी असं उत्कट असे. चैतन्य महाप्रभू त्यांच्या ठिकाणी त्या श्रीकृष्णाचं प्रेम एवढं की ते नेहमी त्या समाधीत असत. श्रीकृष्ण प्रेमाशिवाय त्यांना दुसरं काही नाही. स्वामी रामकृष्ण ते सांगतात त्यास की श्रीहरीचं स्मरण झालं की त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागायची. तुकाराम महाराज त्या कीर्तनामध्ये दंग होऊन नाचायचे. नामदेव महाराज, संत मीराबाई, ह्या म्हणले तीव्र अवस्थेच्या प्रेमा, हे सगळे तीव्र अवस्थेच्या प्रेमात राहत असत. आणि म्हणून ती भक्तीची समाधी म्हणजे प्रेमाची तीव्र अवस्था. आणि म्हणून सांगतात, बोलण्याचं म्हणजे वाचेचं महात्म्य अपरंपार आहे. हे वाचेला तुम्ही कमी समजू नका म्हणा, आणि त्या वाचेचा दुरुपयोग कधी करायचा नाही. बघताय, वाचेचं महात्म्य अपरंपार आणि मनुष्याला दिलेली अनमोल देणगी किंवा उपहार आहे म्हणा. वाणी ही मोठी शक्ती आहे. वाणी ही म्हणून वाणीला प्रत्यक्ष सरस्वती देवी असं म्हणतात. देवी सरस्वती असं म्हणतात. ती देवी आहे, वाचा ही देवी आहे. कारण जगातलं सर्व ज्ञान, सर्व विद्या, 14 विद्या, 64 कला, या सर्व वाचेतून प्रगट झालेल्या आहेत. पुस्तकं लिहिली आहेत, ग्रंथ लिहिले आहेत, ते वाचा शक्तीच आहे म्हणा. आणि म्हणून वाचा ही परमात्म्याची निज शक्ती आहे. वाचा ही आत्म्यापासून निघते म्हणा. वाचा ही आत्म्यापासून सुरुवात होते. ओम चा नाद झाला की तिथून वाचा शक्तीची सुरुवात होते. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. म्हणजे वाचने म्हणले परमात्मा वेदांचं गायन करतो. परमात्म्याला सुद्धा जेव्हा गायन करायचं असतं तेव्हा तो काय करतो, वाचेने गायन करतो म्हणाल. कसलं गायन करतात परमात्मा? आत्म्याचं. आम्ही असं लिहितो आत्मगान. आत्मगान म्हणजे आत्म्याने स्वतः केलेलं गायन, त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं गायन.
आणि म्हणून त्यांचं वर्णन करतात, कृताम्नाय गानम खगातिशयानम. कृताम्नाय गानम, कृताम्नाय म्हणजे वेद. भगवान वेदाचं गायन करतात, म्हणजे आत्मरूपाने वेदांचं गायन होतं. कृताम्नाय गानम खगाधीशयानम. आणि खगाधीश, खग म्हणजे पक्षी, आणि पक्ष्यांचा राजा म्हणजे गरुड. हा जसं यान म्हणजे विमान आहे, त्या विमानावर बसून भगवान विष्णू काय वैकुंठाहून येतात म्हणा, भक्तांसाठी धावत येतात. भजे हम, त्याचं आम्ही भजन करतो म्हणा, म्हणून त्याचं आम्ही भजन करतो. कृताम नायगानम खगाधीशयानम भजे हम. सद्गुरूंचं इंटरनेट गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते परत जॉईन करतील.
रेकॉर्डिंग करा सुरू. हा रेकॉर्डिंग चालूच आहे. चालूच आहे का? अच्छा. हा सुरू करा. Okay. तेव्हा आपण सांगत होतो की वाचा ही परमात्म्याची निज शक्ती आहे. वाचेने परमात्मा वेदांचे गायन करत असतो आणि वाचेच्या सहाय्याने वाचा ही परमात्म्याच्या ठिकाणून उत्पन्न होते, म्हणजे ती बाहेर येते. परा पश्यंती मध्यमा वैखरी, वैखरीपर्यंत येते आणि बाहेर येते. त्या वैखरीला म्हणून उलट मार्गाने त्या वैखरीला धरूनच आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येतं. जसं आपण विहिरीत दोर बालदी टाकली आणि पाणी वर घेतलं आणि परत बालदी आपण उलट्या मार्गाने त्या विहिरीत टाकतो, तसंच आहे म्हणाल. पाणी वाचेनी पाणी म्हणजे वाणी वरती आली आणि आता परत आपल्याला जायचं असेल, त्या विहिरीतल्या पाण्याशी संपर्क करायचा असेल तर आपल्याला उलट मार्गाने जावं लागतं. तसं आणि म्हणून वाचेचं महत्व आहे, म्हणून सद्गुरूंच्या प्रवचनाचं महत्व आहे, म्हणून ज्ञानाचं महत्व आहे. कारण आत्म्यापर्यंत फक्त ज्ञानच पोहोचू शकतो. आत्म्यापर्यंत प्रत्यक्ष ज्ञान पोहोचतं, बाकी काही पोहोचत नाही म्हणा. ज्ञानादेव तू कैवल्यम, कारण आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. म्हणून उलटा मार्ग नीट रे ऐसा होसी धीट रे, उलट्या मार्गाने जा. म्हणून सद्गुरू सांगतात, रे ते तू मंत्र म्हणतो का नाही? आम्ही प्रत्येकाला विचारतो, मंत्र म्हणतो का नाही? काही असे भेटतात आम्हाला, नाही आम्ही तो विसरलो. अरे विसरला कसा काय? अरे त्यानेच तर जायचं आहे म्हणले, आत्म्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या त्या मंत्राला धरून आपल्याला ती दोरी आहे, म्हणजे सूत्र आहे. आणि आपलं पात्र त्या आत्म्यापर्यंत न्यायचं आहे, त्याचा प्रसाद आपल्याला घ्यायचा. दुसरं म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणचे ज्ञान आहे, ते ज्ञान वाचेतून बाहेर येतं आणि ते सद्गुरू ते ज्ञान शिष्याच्या हृदयापर्यंत जातं, उलट उलट मार्गाने. मग त्यांनी परत ते ज्ञान आपल्याला आठवून उलट मार्गाने परत वाणीपर्यंत आणायचं. परा पश्यंती मध्यमा वैखरी, असा हा जो प्रक्रिया चालते, याच्यातून आत्मज्ञान प्राप्ती होते. म्हणजे याला मनन चिंतन निधिध्यासन असं म्हणतात. तेव्हा हा उलट मार्ग आहे, याने आत्मशक्ती परत होते, प्रगट होते. आणि म्हणून सांगतात की याची सुरुवात कुठे आहे? तर वाचेनी हरिहरी म्हणा, वाचा फुकट घालू नका. लोक वाचेनी काही काही बरळत असतात, वाटेल तसं. वाचा ही शक्ती आहे, वाचेने असं काही बरवून चालणार नाही. मौन. आमच्याकडे आमचे पाद्यांना माहिती आहे, आमचे एक मामा आहे, ते पुराण सांगायचे, पुराणिक होते, टोळशास्त्री. ते कोणाशी कधी बोलायचेच नाही. आमच्याकडे बघून आमच्याशी बोलायचे, काय कसं काय, पण कधी कधी असंच आणि हसायचे, बस, जास्त बोलायचे नाही. आमच्याकडे येऊन बसायचे, आईला विचारायचे, काय बाई कसं काय. आमचे वडील खूप बोलत होते, पण ते काही बोलायचे नाही. आमचे वडील अनेक प्रकारे त्यांना गंमत करायचे, त्यांचं काय, त्यांना काय काय सांगायचे, बोलायचे, ते काय बोलायचे, असं बोल गप्प बसायचे आणि हसायचे. तेव्हा आम्हाला कळायचं नाही हे बोलत का नाही. आता आम्हाला लक्षात येत, अरे बोलायचं नाही बाबा, ती वाचा अशी एवढी स्वस्त नाही आहे म्हणा. ज्या वाचेने परमेश्वराचं प्रत्यक्ष ज्ञान, प्रेम, भक्ती करायची आहे, ती किती पवित्र, अत्यंत पवित्र ठेवली पाहिजे. ते विटाळायची नाही. ती बाकी त्यांनी संसारिक काही काही बडबड करून, वाचाळपणा करून ते वाया घालवायची नाही. ती एनर्जी आहे म्हणून. वाचा म्हणजे अहो ती चिती शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे वाचा म्हणजे. तुम्हाला वाटलं काय? प्रत्यक्ष चैतन्य शक्ती काय म्हणाल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जवळची शक्ती म्हणजे वाचा शक्ती. वाचा शक्ती ही चैतन्य शक्ती आहे. नाही सगळे लोक म्हणतात वा चैतन्य शक्ती आहे, चैतन्य शक्ती कुठे आहे? वरती आहे, खाली आहे, इकडे आहे, तिकडे. अरे तुझ्या ठिकाणी आहे वाचा, तू बोलतो ना, त्या ती चैतन्य शक्ती आहे, याची साधी सुधी नाही आहे म्हणा. आणि म्हणून हरी बोला,
एकनाथ महाराज सांगतात हरी बोला हरी बोला. तेव्हा म्हणले हरी हरी असा सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप सुरू केला पाहिजे. मग तिथे सुरुवात होते. आपल्या वाणी शक्तिमान होते. त्या मंत्राने वाणी आपली शक्तिमान होते, कारण ती चैतन्य शक्ती आहे. आपलं शरीर चैतन्यमय होतो काय. आणि म्हणून वैखरीने जप करावा म्हणून सद्गुरु जप देतात. त्याच्यानंतर ज्ञान हे सुद्धा त्या वाणीनेच होतं म्हणा. आणि म्हणून ज्ञान खूप महत्वाचं आहे म्हणा. आणि म्हणून सद्गुरूंच्या मुखातून येणारं ज्ञान सद्गुरू प्रवचन करत असतात, बाकी लोक ऐकत असतात आणि जात असतात, कोणी काही बोलतच नाही. आम्ही त्यांना विचारतो कसं झालं प्रवचन, ते म्हणतात म्हणजे काय विचारता तुम्ही, प्रवचन तुमचं नेहमी चांगलं होतं. अरे ते चांगलं होतं मलाही माहिती आहे, परंतु तुझ्या ह्याच्यात काय गेलं का हे मला बघायचं आहे. मला तर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. माझ्या सद्गुरूंनी आधी सर्टिफिकेट देऊन ठेवलंय मला. तुझ्या सर्टिफिकेटसाठी नाही विचारत मी कसं झालं काय झालं, आणि त्यांनी मी आनंदित दुःखी नाही होत. तर तुझ्या ठिकाणी ते किती गेलं झिरपलं. आमचे घोरपडे म्हणतात हे ज्ञान इतकं अद्भुत आहे म्हणाले, की मला असं वाटतं की सगळ्या लोकांच्याकडे ते झिरपलं पाहिजे. झिरपलं काय. तेव्हा आम्ही विचारतो तो विसरून जातो. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. अरे असं नाही, एवढं सोपं नाही म्हणले. ते पुस्तक वाचून इकडून तिकडून ते काही ती चितशक्ती नाहीये. पुस्तकामध्ये चैतन्य शक्ती नाहीये. सद्गुरूंच्या मुखामध्ये चैतन्य शक्ती आहे म्हणाल, आणि तुझ्या ठिकाणी आहे. तेव्हा तो जप करता करता तो उलट मार्गाने जातो. वैखरी, मध्यमा, पश्चंती, परा अशा उलट्या मार्गाने जाऊन तो आत्म्यापर्यंत जातो. सगळा मार्ग तो मन बुद्धी चित्त अहंकार सर्व मार्ग तो शुद्ध करतो म्हणा. तेव्हा अशी अद्भुत गोष्ट आहे म्हणा. अहो काही लोक सांगतात बघा, योगावाले सांगतात मन कुठे आहे, तर मन इकडे मागे आहे, त्या मेडुलाच्या तिथे कुठेतरी, असं मेडुला काहीतरी म्हणतात. चित्त कुठे आहे, त्याच्या खाली आहे. आणि म्हणाले मन कुठे आहे, तर मध्ये आहे. बुद्धी कुठे आहे, तर वरती आहे. आणि अहंकार कुठे आहे, तर त्या बुद्धीला आवरण करून अहंकार आहे असं सांग. तर भक्ती मार्गात सांगतात अरे असं नाही म्हणे. भक्ती मार्गात म्हणले परमेश्वर आत्मा हा आपल्या हृदयात राहतो, आणि हृदयातून तो म्हणाले मन बुद्धी काय आहे, तो मध्यमा वाणी म्हणजे मन आहे, आणि बुद्धी चित्त हे सगळे इथेच आहे काय. तेव्हा परा पश्यंती वाणी म्हणाले हे बुद्धी आहे, आणि ती अर्थ जाणून घेते. तेव्हा असं म्हणले काय काय लोकांना एवढं भ्रमात असतात लोक, खरंच काय त्यांना माहितीच नसतं. तेव्हा ते सांगतात की अशा रीतीने जायचं असतं आपल्याला, उलटा मार्ग नीट आहे असा अनुभव. आणि ते परावाणीपर्यंत गेल्यानंतर त्या पूर्णातून आनंदाची वृत्ती स्फुरते, आनंद पुंजो लागे असं म्हणतात. असा आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येतो. आणि म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे म्हणजे सगळ्यात. ज्ञानात ध्यान म्हणून सांगितलं की ध्यान नाही, ध्यान त्याच्या अलीकडे. ज्ञानात ध्यानम, ज्ञानाचं ध्यान करायचं असतं म्हणजे समाधीचा अनुभव येतो. तेव्हा असा अनुभव जप करणाऱ्या साधकाला येतो. म्हणून एकनाथ महाराज वारंवार सांगतात अरे सुरुवात इथून करा, हरी बोला हरी बोला. काय पहिला हरी म्हणजे परमात्मा श्रीहरी जो वैकुंठात राहतो. दुसरा हरी म्हणजे तोच सद्गुरु रूपाने येतो, आणि म्हणून दोनदा हरी सांगितलं, हरी बोला हरी बोला. त्याच्यानंतर सांगतात ना तरी, आणि तुम्ही हे करत नसाल तर निदान अबोला धरता येतो, बोलायचं नाही, ना तरी अबोला. आणि तुम्हाला हरी हरी बोलता येत नसेल,
बोलण्याची लाज वाटत असेल तर म्हणले अबोला, काहीच बोलू नका म्हणाले. जर हरी बोलता येत नसेल तर निदान एवढं तरी करा की सांसारिक विषयासंबंधी बोलणं बंद करा. सांसारिक विषय टाळा. केवळ जीवन जगण्यापुरतं जे आवश्यक असेल तेवढंच बोला. कमीत कमी बोला. म्हणजे अत्यंत मौल्यवान अशा वाचा शक्तीचा अपव्यय खर्च कमी होईल. वाचेला वाया दौडू नका म्हणाले. म्हणजेच वाचेची शक्ती वाढत जाईल. आणि म्हणून पूर्वी ते काळचे लोक शाप द्यायचे, त्यांच्या शापामध्ये शक्ती असेल किंवा किंवा वरदान द्यायचे. ही शक्ती वाचेची शक्ती आहे म्हणा. वाचा शक्ती. आमचे वकील साहेब सांगत होते, अरे यांना वाचा सिद्धी आहे. ती वाचा सिद्धी कशी प्राप्त होते? त्या वाचेची शक्ती आम्ही या भगवंताच्या गुणगायनामध्ये तिथेच आम्ही लावली. लिहायचं, वाचायचं, लिहायचं, प्रवचन करायचं, काव्य करायचं, ह्याच्यातच आमच्या वाचेची शक्ती. आणि त्याच्यामुळे ते वाढत गेले. ते वकील साहेबांना ते लक्षात आलं. ते म्हणले यांच्या ठिकाणी वाचा सिद्धी आहे. आम्हाला म्हणजे सिद्धी वगैरे काय, त्याचं काय करायचं आपल्याला? आपल्याला परमेश्वराशी आपलं नातं आहे. सिद्धी येतील म्हणले मागून. ते म्हणले वाचेची सिद्धी कशी प्राप्त होते? तर त्या वाचेचा अपव्यय खर्च तर होतच नाही, परंतु त्या वाचेने परमेश्वराचं जेव्हा गुणगायन होतो म्हणून लोक अगदी हलक्यात घेतात. म्हणजे जप आम्ही करतो, आम्ही यज्ञ करतो, बस आहे. अरे नाही, हे महत्वाचं आहे. हा ज्ञान यज्ञ हा महत्वाचा आहे. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि इतर सगळे यज्ञ करशील आणि ज्ञान यज्ञ करणार नाहीस तर त्याचं फळ तुला मिळणार नाही. म्हणून ज्ञान यज्ञ म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान, प्रेम, भक्ती हे सगळं ऐकलं पाहिजे मला. त्यांचं प्रवचन ऐकलं पाहिजे, त्यांचे व्हिडिओज बघितले पाहिजे आणि वारंवार केलं पाहिजे. त्याचं नोट्स काढले पाहिजे, त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. हे तर काही तुझं होतच नाही. म्हणून आम्ही विचारतो, हा तुमचं नेहमीसारखं चांगलं होतं. अरे मला हे उत्तर नको. काय चांगलं झालं ते तुला, आणि तुझ्या डोक्यात किती गेलं, तुझ्या हृदयात किती गेलं हे मला बघायचं आहे. माझं तर चांगलंच होतं म्हणाले. आणि म्हणून सांगतात की वाचेची शक्ती वाढली पाहिजे. म्हणून म्हणतात भोजन करताना आपसात बोलू नये. आमच्या मंडळी सांगतात भोजन करताना तुम्ही फोन घेऊ नका. आम्ही आपल्या भक्तांशी बोलतो. आता भक्तांशी बोलणं म्हणजे काय, आम्ही त्या ईश्वराबद्दलच बोलतो, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रश्न नाही. परंतु इतर लोक संसार बोलतात, संसार बोलू नये असा नियम आहे. कारण काय, तर भोजन करताना बोललं असताना यमराज तिथे असतात. म्हणजे आपण चित्रावती घालतो ना, चित्राय नमः, चित्रगुप्ताय नमः, यमाय नमः, यमधर्माय नमः. यमराज तिथे आलेले असतात. आणि ते आपण जर बोललो संसाराबद्दल तर ते आयुष्य कमी करतात. तेवढं आयुष्य म्हणजे तुमचं कमी झालं. कारण काय, तुम्ही भोजन करताना बोललात. हल्ली तर सगळं सर्रास चाललंय. हॉटेलात जातात, काय काय विषयावर बोलतात, काय हसी मजाक सगळं. अरे म्हणाल, वाचा शक्तीचा अपव्यय. त्याला माहिती नाही विचारांना की म्हणाले यम तुमचं आयुष्य हरण करतो. कारण भोजन करणे हा यज्ञ आहे म्हणाल. उदर भरणो हे जाणीजे यज्ञ कर्म. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणले उदरभरण नाही, हे यज्ञ कर्म आहे म्हणे. याला यज्ञ असं म्हणतात. म्हणून मुख्य कुठे काय आहे, तर यज्ञ करताना बोलू नये. मुख्य असं आहे, कुठल्याही प्रकारचा जो यज्ञ आहे ना, यज्ञ करतो त्यांनी बोलू नये. आणि यज्ञ करत असताना इतर लोकांनी सुद्धा काही बोलू नये. हा, तिथल्या अनुषंगिक ज्या गोष्टी असतील, त्या मंत्र असेल, काय त्याचा अर्थ असेल, काय असेल, सद्गुरू काय सांगत असतील ते बरोबर आहे. पण आपसात इतर काही गोष्टी त्याच्या व्यतिरिक्त बोलू नये. कारण काय, तिथे देवता असतात. देवतांना आपण आवाहन केलेलं असतं, पण त्या देवता आलेल्या असतात.
आणि त्या देवता म्हणतात अरे मला आम्हाला बोलावलं हे काहीतरी संसाराचं बोलतायत, म्हणून त्या देवता रागवतात. आणि म्हणून यज्ञ करत असताना वायफळ काही गोष्टी बोलायच्या नाही म्हणा. फक्त यज्ञामध्ये जे सांगितलं तेवढंच बोलायचं, जे आवश्यक आहे तेवढंच बोलायचं. कारण त्या देवता समोर बसले, त्यांचा अपमान होतो. सद्गुरू समोर बसले तेव्हा सद्गुरूंचं प्रवचन सुरू असताना आपापसात बोलू नये. काही लोक काय, आमचं प्रवचन इकडे सुरू आहे, ते आपापसात बोलतात. का बोलू नये? कारण सद्गुरू सांगतात तो ज्ञान यज्ञ आहे. आणि म्हणले तू जर काही इतर गोष्टी बोलत राहिला तर ते निष्ठून जाईल म्हणले ज्ञान तुझ्या ठिकाणून. आणि म्हणून सांगतात हे सर्व प्रकारचे हे यज्ञ आहेत. आणि म्हणून इथे हरी बोला ना तरी अबोला, बोलायचं नाही म्हणा. त्याच्यानंतर अशी नियम, स्नान करताना बोलू नये म्हणा. म्हणून स्नान करताना जय गंगे जय नर्मदे वगैरे असं बोलता येईल. हर हर गंगे. पण तुम्ही काहीतरी आपलं बोलताय, सिनेमाचं गाणं म्हणताय. काही लोक आपल्या बाथरूम सिंगर असतात, ते सिनेमाची गाणी म्हणजे बाथरूम मध्ये म्हणत असतात. काय तर म्हणाले असं झालं तर पाण्याची देवता म्हणजे वरुण देवता तिथे असते. आणि वरुण देवता काय करते? जो स्नान करताना बोलतो त्याचं पुण्य हरण करते वरुण देवता. आणि म्हणून उगाच बाष्कळ बडबड करायची नाही. कारण काय, मौनामध्ये मोठी शक्ती आहे. मौनम सर्वार्थ साधनम असं म्हटलेलं आहे. बघा सृष्टीमध्ये सगळ्या वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये शक्ती काय आहे? तर सृष्टीमध्ये ज्या वस्तू आहेत त्या मौन आहेत. वृक्ष काही बोलत नाही, मौन आहे. पर्वत मौन आहे, नद्या मौन आहे, सागर, चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी, ग्रह, गोल सगळी मौन आहे. इतना सन्नाटा क्यों है भाई असं म्हणतात, सन्नाटा, ते मौन आहे. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी अनंत शक्तीचं भांडार आहे. त्या सर्व ग्रह, तारे, नक्षत्र, नद्या, सागर, पर्वत, वृक्ष अनंत शक्तीचं भांडार आहे. त्या मनुष्य प्राण्याला ऊर्जा देत असतात, त्यांच्या ठिकाणी ऊर्जा आहे. पण मनुष्याच्या ठिकाणी ऊर्जा काय नाही, तो आपली ऊर्जा अशी खर्च करतो व्यर्थ गलबला करून. आणि म्हणून सांगतात हरी बोला ना तरी अबोला, बोलू नका पण व्यर्थ गलबला करू नका. व्यर्थ म्हणले तुम्ही गलबला, गोंधळ असं करू नका. म्हणून हल्लीच्या काळात प्रत्येक जण म्हणले ज्ञानी झालेला आहे. काय सगळ्यांना ज्ञान आहे आणि सगळेच बोलायला लागतात. म्हणून एक जण बोलायला लागला की सगळेच बोलायला लागतात. सगळेच आपलं जे ज्ञान आहे ते प्रगट करायला लागतात. हा मग आम्ही काय सांगितलं ना, हा माझंही तसंच झालं होतं, मी तिथे गेलो. आम्ही कोणाला तरी सांगत होतो की जे औषध आहे ते म्हटलं आम्ही सांगतो ते ज्ञान त्यांना कळावं म्हणून सांगतो. पण ते जे सांगतात त्यांना ते त्याचा अहंकार म्हणून सांगतात की हा आमचंही तसंच आहे. कोणी आम्हाला म्हणलं की हा सद्गुरू माझी पण मुंजी झाली ती, असे फोटो दाखवले मला. अरे बरोबर आहे, पण मी तुझी मुंजी लावणार आहे आता इकडे, त्याचं काहीतरी, किंवा मी तुझी मुंजी लावली इकडे, तुला जानवं घातलेलं आहे. जर ती मुंजी एवढी लावली त्याचा काही प्रभाव असता तर म्हणले मग ही मुंजी लावण्याची गरज नव्हती. काय मग आमचे वडील असे आहे, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. आमच्या कुळामध्ये असं आहे, आमच्या ह्याच्यात असं आहे. तेव्हा सद्गुरूच्या समोर तो सांगतो मला. कारण काय तर त्याचं ज्ञान तो सांगणार कोणाला? आणि सद्गुरूंना सांगून तो सद्गुरूंना इम्प्रेस करायला बघतो. सद्गुरू कोणाशी इम्प्रेस होत नाही, ते आपल्या सद्गुरूशी एवढे इम्प्रेस आहेत की बाकीचं कोणाचं इम्प्रेशन त्यांच्यावर येतच नाही. तो किती ज्ञान सांग आणि काही ते बरोबर त्यांना लक्षात येत. त्याच्यामुळे म्हणले हल्लीच्या काळात प्रत्येक जण ज्ञानी झालेला आहे. निरनिराळी पुस्तकं वाचतो, सोशल मीडियावर माहितीचा महापूर झालाय. आणि ते बघून प्रत्येकाला सगळ्यांना माहिती झालेली आहे. इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणतात. आणि प्रत्येकाला वाटतं की मी ज्ञानी आहे. आणि प्रत्येक जण अहमहमिकेने वाचलेलं ऐकलेलं ज्ञान दुसऱ्याला सांगत असतो. अनुभवाचं काही ज्ञान नसतं. आणि या ज्ञानाचा एकच उपयोग आहे, म्हणजे दुसऱ्याला सांगून स्वतःच्या अहमपणाचं समाधान प्राप्त करून घेणं. दुसऱ्याला सांगितलं म्हणजे दुसरं म्हणतील वा वा काय ज्ञान आहे तुझं, काय ते सांगत होते हो, 1 तास बोलत होते, काय काय सांगत होते. म्हणले त्याला केवढं ज्ञान आहे. अरे ते ज्ञान नाही, ते सगळं त्यांनी उधार घेतलेलं ज्ञान आहे. काय
आणि त्याला त्याच्यातला अनुभव काहीच नाही, तो आपलं सांगतोय तुला इम्प्रेस करण्यासाठी, आणि स्वतःच्या अहमपणाचं समाधान प्राप्त करून घेतोय म्हणून. म्हणजे इतरांपेक्षा मी किती वरिष्ठ आहे, ज्ञानी आहे हे दाखवणं आणि चार चौघात त्याचं प्रदर्शन करणं, हेच म्हणले आपला अहंकार जपणं, वाढवणं, हेच त्याचं उपयोग आहे म्हणजे दुरुपयोग आहे. याच्यासाठी तो काय करतो, सर्व शास्त्राचं ज्ञान करून घेतो. संस्कृतचं कोणीतरी आम्हाला म्हणलं, सद्गुरू मी संस्कृत शिकू का? म्हटलं नाही नाही, तुम्हाला संस्कृत शिकता येणार नाही, शिकता ते कठीण गोष्ट आहे. पण संस्कृत शिकून उपयोग काय म्हणलं? ज्ञान इथे मराठी, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी कठीण कठीण ज्ञान हे मराठी भाषेत आणलं आहे म्हणून. काय ये सागरी जळचरे, काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, की ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली काय, ये सागरी जळचरे संचरती मंदाराकारे, ते देखोनी काय शफरे येरे पोहून लाहती. या मोठ्या सागरामध्ये म्हणले मोठमोठे मासे आहेत पर्वता एवढे, पण ते बघून काही छोटे छोटे मच्छर आणि कीटक हे काही त्याच्यावर विहार करू शकत नाही का? तसं म्हणले संस्कृती मोठी भाषा असेल, मोठे असेल काय, पण मी मात्र मराठीत लिहिणार, माझी मराठी भाषा, मराठी भाषेमध्ये म्हणले ज्ञान सांगता येतो आणि ते सर्वांना बरोबर कळतं. तेव्हा ज्ञानाचं प्रदर्शन, संस्कृतचं काय म्हणलं, ज्ञानाचं प्रदर्शन होतं म्हणा, आणि वाटतं काय हा मोठा ज्ञानी आहे. शास्त्रांचं म्हणून शास्त्रांचं ज्ञान करून घेतो, अनेक शास्त्रांचं ज्ञान करतो, हे शिकतो ते शिकतो ते शिकतो, संस्कृत, जर्मन, मल्याळम, तामिळ, तेलुगू, गुजराती सर्व भाषा शिकतो. आमच्या कॉलेजमध्ये एक बाई होत्या प्राध्यापिका, त्यांना सगळ्या अनेक भाषा येत होत्या, पण त्याच्यामुळे त्या सगळ्या भाषा, कुठलाही माणूस आला त्याच्याशी त्या भाषेमध्ये, त्या विद्यार्थ्याशी त्या भाषेमध्ये त्या बोलायचे. गुजरातीला गुजरातीमध्ये बोलायचे, महाराष्ट्रीयाला मराठीमध्ये, हिंदी साईडला त्याला हिंदीमध्ये, कोणी कर्नाटकाचा आला तर तेलुगू, तमिळ या सगळ्या भाषेमध्ये त्या बोलायच्या, इम्प्रेस करायचं सगळ्यांना. आणि त्यांना ज्योतिष यायचं, न्यूमरोलॉजी, पॉमेस्ट्री, मंत्र, तंत्र, शास्त्र, वास्तुशास्त्र, पेंडुलम शास्त्र, सगळे शास्त्र अवगत होते. पण जेव्हा त्यांचं कोणाशी काही झालं, बिनसलं, की ते आमच्याकडे यायचं आणि सांगायचं, आष्टीकर काय करावं सांगा आता. म्हटलं तुम्हाला तर एवढी शास्त्र माहिती आहे, माझ्याकडे कशाला येतं? एवढे सगळे शास्त्राचं तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही लोकांना सांगता, वास्तुशास्त्र सांगता, पॉमेस्ट्री सांगता, न्यूमरोलॉजी, ज्योतिष सगळं सांगता, माझ्याकडे नाही 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 म्हटलं, तुम्ही सांगितलं की तसं होतं म्हणा. तेव्हा पण हे सगळे शास्त्र आहे म्हणा, पण भगवंताची भक्ती आणि अध्यात्म याची त्यांना मुळीच आवड नव्हती. काय आवड नव्हती. त्या म्हणायच्या मी कोणाचे अध्यात्म नाही, मध्यात्म नाही. अध्यात्म याचा अर्थ त्यांनी याची फोड अशी केली, अध्यात्म मध्यात्म. मी कोणाच्या अध्यात्म नाही, कोणाच्या मध्यात्म नाही. हे सर्व शिकून घेतल्यामुळे कुठलीही गोष्ट साध्य होते. तो म्हणजे अहंकार वाढत जातो मधल्यामध्ये, आणि त्या अहंकाराच्या भाराखाली तो दाबल्या जातो म्हणून. आणि या ज्ञानाचा कुणाला काहीच उपयोग होत नाही, त्यालाही उपयोग होत नाही, दुसऱ्यालाही उपयोग होत नाही, दोघांनाही त्रास होतो. आणि म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जॅक ऑफ ऑल द ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन. जॅक ऑफ ऑल द ट्रेड्स, सगळं त्याला येतं, सगळी शास्त्र. जो कशाचाच मास्टर नाही ना, त्याला सगळी शास्त्र. ते ओळखावं, ज्याला खूप शास्त्र येतात, खूप माहिती आहे, याचा अर्थ त्याला कुठल्याच याच्यात मास्टरी नाहीये, तो काहीच करू शकत नाही बेटा. आमचे महाराज सांगायचे, अरे म्हणजे तुला काहीच येत नाही ना, एक काहीतरी असं कर म्हणा, जिच्यात तुझा हात धरणारा कोणी नसलं पाहिजे. तेव्हा म्हणजे अशी त्याची अवस्था होते. यावरून लोकांना असंच एवढंच कळतं की हा वाचाळ आहे, पुस्तक पंडित आहे, अहम मन्य आहे, मन्यमाना हा वरिष्ठम. याच्याशी बोलण्यात, वाद करण्यात काही अर्थ नाही, आणि म्हणून लोक गप्प राहतात. त्याचा अर्थ तो असा घेतो की बघा सगळ्यांना मी चूक केलं, माझं केवढं ज्ञान आहे. लोकांना त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान माहिती असतं. आम्हाला कोणते काय ज्ञान सांगता, अरे तुझ्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे, मग तो ऐकतच नाही. मग त्याला सांगितलं, हो असं आहे का, असं म्हणतो. म्हणजे तो आपल्या ज्ञानाच्या याच्यात एवढा गुंग असतो. सर्व
सर्व लोकांना आपल्या ज्ञानाने मी कसं गप्प केलं असं त्याला वाटत. पण आपला अहंकार वाढत वाढत चालला आहे, त्याला कळत नाही बिचाऱ्याला. आणि हा अहंकार आपला घात करणार आहे. भक्तीमध्ये अहंकार हाच तर शत्रू आहे मोठा. अहंकार त्या शत्रू जिणावे त्याला जिंकलोय कठीण आहे. म्हणजे त्याला जिंकलं पाहिजे तर म्हणले सगळं ज्ञान तुला होईल. अहंकार, आणि हा अहंकार पुस्तकं वाचल्याने, ग्रंथ वाचल्याने, लोक म्हणतात वाचाल तर वाचाल. अरे वाचाल तर मराल. अध्यात्मात वेगळं आहे म्हणलं. वाचाल तर मराल, तुम्हाला नाही मिळणार, परमेश्वर मिळणार नाही कधी. काय तुकाराम महाराजांनी काय वाचलं होतं? तुकाराम महाराज किती शिकले होते? त्यांच्या बरोबरचे जे संत सत्पुरुष होते त्यांना कोणाला संस्कृत येत नव्हतं. कोणाला संस्कृत येत नव्हतं. मराठी सुद्धा त्यांना बरोबर येत नव्हतं. त्यांचे अभंग बघा, त्यांचं मराठी बघा, मराठी येत नव्हतं त्यांना. त्यांची भाषा तसं म्हटलं तर गावंढळ अशी भाषा कोणी म्हणेल अशी भाषा होती. मग पण त्यांना परमेश्वर ज्ञान कसं? त्यांना अहंकार झाला नाही. आणि त्याच्या कारण काय की त्याने गोळा केलंच नाही. म्हणजे त्यांनी सद्गुरूंच्याकडून मिळालं तेच त्यांनी, त्याच्यावर त्यांनी मनन चिंतन केलं म्हणजे. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी अहंकार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, महापुरे वृक्ष जाती तेथे लवाळे वाचती. महापुरामध्ये, आंधीमध्ये जेव्हा मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, परंतु म्हणजे लवाळे म्हणजे वागतात. लवाळ्यावर जेव्हा पाणी जातं ना तेव्हा ते लवाळे वागतात आणि फ्लेक्झिबल असतात, ते एकदम लवचिक असतात, म्हणून ते वाचतात. तसं म्हणले अहंकाराने, अभिमानाने मनुष्य ताठ होतो, तो वाकत नाही. सद्गुरूंच्या समोर पण लोक वाकत नाही. काय नाही ते असं वादविवाद करतात, असा आम्हाला अनुभव आहे. आणि मग त्यांचा तो अभिमान तो जातो, म्हणजे त्यांच्या काही कामाला येत नाही. आणि म्हणून अभिमान आणि अहंकाराचं मूळ देखील हे उधार आणलेलं, उसनवार आणलेलं ज्ञान आणि वाचाळपणा हेच आहे. म्हणून जेवढं पुस्तकी ज्ञान वाढतं तेवढं अभिमान, अहंकार वाढतो. आणि म्हणून एका सुफी संतांनी सांगितलं, डुबा दीन सारी किताबों को. आपल्या शिष्यानं सांगितलं, जा हे जेवढे ग्रंथ आहे ना बुडवून टाक सागरामध्ये. आमचे महाराज सुद्धा सांगायचे, अरे काय ते ग्रंथ घे आणि सगळे पुस्तकं त्या शिवाजी पार्कच्या म्हणले त्या सागरामध्ये तिकडे हे करून टाक. डुबा दे सारी किताबों को. आणि काय कर, एक मेरा नाम पढ. मी तुला जे मंत्र दिलेला आहे तो पढ म्हणले आधी, तर तू विद्वान होशील म्हणा. कबीर कुठे शिकला होता? काहीच शिकले नाही. पण केवढी काव्य आणि केवढं त्यांनी लिहिलेलं आहे, केवढा अनुभव लिहिलाय की आता मोठमोठे पंडित विद्वान लोक त्याचं उदाहरण देतात. तेव्हा म्हणले, एरवी ज्ञाना एवढं पवित्र काही नाही. ज्ञान हे पवित्र आहे आणि ते वाचनी प्रगट होत नाही. ज्ञानेन सदृशम पवित्र मी हे विद्यते. परंतु हे सद्गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त होतं त्याच्याबद्दल म्हटलंय. आणि ज्ञान हे सद्गुरुमुखीच असेल. तुला ज्ञान म्हणतात ना, सद्गुरूच्या मुखातून येतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि बाकीचं सगळं जे प्रगट आहे ते अज्ञानच प्रगट आहे म्हणलं, तो गोंधळच आहे म्हणले, गलबला आहे तो. आणि म्हणून हे सद्गुरूंच्या कडून जे ज्ञान प्राप्त होतं त्याच्याबद्दल म्हटलंय, नाही ज्ञानेन पवित्रम सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानादेवत कैवल्यम. पुस्तकी ज्ञानाबद्दल म्हटलेलं नाही. पुस्तकी ज्ञान हे विटाळलेलं ज्ञान आहे, असं साधू संत काय सांगतात, पुस्तकी ज्ञान हे विटाळलेलं ज्ञान आहे असं संतांनी म्हटलंय. कारण पुस्तकी ज्ञानामुळे अहंकार निर्माण होतो, तो वाढत जातो. आणि अहंकार हा अपवित्र आहे. आणि म्हणून त्यांनी वाचा विटाळली जाते. एवढी पवित्र वाचा, आत्म्यापासून येणारी वाचा ती विटाळली जाते. या जीवदशीच्या अभिमानामुळे वाचा विटाळली जाते. आणि त्याचा परिणाम काय होतो? दुष्परिणाम होतो. जगात अपमान व दुःखाचे डोंगर सहन करावे लागतात. कारण अहंकारी माणसाचं बोलणं हे ऐकणाऱ्याच्या जिव्हारी लागतं. कोणी अहंकारी माणूस जेव्हा बोलतो ना तेव्हा ऐकणाऱ्याच्या जिव्हारी लागतं. म्हणजे जिथे आत्मा आहे, जिव्हार म्हणजे हृदय, जिथे आत्म्याचं स्थान आहे तिथे ते लागतं म्हणा. आणि त्यातून द्वेष, मत्सर, क्रोध, अनंत विकार प्रगट होतात. त्यातून भांडण, कलह निर्माण होतात.
आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात, सोडी मी तू पण तोची सुखी. जो म्हणाले मी तू पण सोडतो तोच सुखी होतो. खरा सुखी कोण? जो मी तू पण सोडतो तो. म्हणून खरोखर या जगात म्हणले आपल्या मीपणा सोडायला जो तयार झाला तो खरा सुखी. आणि मुईपणाचा हाच भार आहे. मनुष्याच्या डोक्यावर भार काय? मीपणाचा आहे. म्हणून तो भवसागरात बुडायला. म्हणून लोक म्हणतात, सद्गुरू तुमचं हे ऐकलं ना, आम्ही प्रवचन तुम्ही काय बोलता ते ऐकलं की आमचा भार एकदम उतरतो, म्हणजे एकदम हलका होऊन जातो, आम्ही हलके होऊन जातो. आम्ही अनेक भक्तांशी बोलत असतो तेव्हा बहुतेक जण म्हणतात, सद्गुरू आता एकदम हलकं हलकं वाटतंय मला. म्हणून सद्गुरू बोधाच्या चिदाकाशात वर वर उडत राहून संचार करण्याचा आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून सांगतात, हरिपद प्राप्ती घोड्या भाविकासी, अभिमानी असी नरकवासो. आणि म्हणून तोच खरा सुखी होणार आहे, ज्याला समाधान शांती प्राप्त होणार आहे. तोच संसारातील सर्व दुःख नाहीशी करून ह्या सद्गुरूंच्या कार्याच्या आनंद सागरात होणार आहे. आणि म्हणून नारद भक्ती सूत्रात फारच सुंदर सांगितलंय मॅडम. काय नारद भक्ती सूत्रात काय सांगितलंय की भक्त कसा असतो, भक्ताचं लक्षण सांगितलंय. तो काही शास्त्र गिस्त्र जाणत नाही म्हणा, तो काही ग्रंथ गिंथ जाणत नाही. सद्गुरूंनी सांगितलं तेवढं. म्हणजे किरण सुद्धा ते म्हणतात, सद्गुरू सांगतील ते, आम्ही बरं झालं म्हणले आम्ही काही ग्रंथ वाचले नाही. तेव्हा सांगतात भक्ताचं लक्षण काय, नारद भक्ती सूत्रात सांगतात, वेदानपि संन्यसती. भक्त कसे असतात ते म्हणतात, वेदांना बाजूला ठेवा. वेदानपि संन्यसती, वेदांना सुद्धा ते त्याग करतात, वेदाचा बाजूला लावा म्हणतात, बाजू जाओ. बापरे, वेदाचं एवढं महात्म्य आहे. आम्हाला कोणी वेद वाचले काय हो? यजुर्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि ते वेद वाचायला जातात. आमच्याकडे एक गृहस्थ येतात, एक दिवस त्यांनी काय केलं, ते 4ही वेदांची पुस्तकं आम्हाला आणून दिली. आता आमच्याकडे एवढी पुस्तकं आहे. लोक विचारतात तुमच्याकडे खूप पुस्तकं आहे हो? म्हटलं त्याच्यातलं मी काय वाचतच नाही. कोणी देतं ते पुस्तक मी तिकडे आणून ठेवतो, त्याच्यासाठी आहे म्हणलं. ते काय, ते पुस्तकाची रॅक जी आहे ना, ती पुस्तकं लोकांनी दिलेली आहे, मी काही विकत घेतलेली नाही. फक्त ते भागवत रहस्य लिहिण्यासाठी भागवत मी विकत घेतो. तेव्हा वेदानपि संन्यासी, भक्त कसा असतो, वेदान, अरे वेद इतर पुस्तकं तर जाऊ दे म्हणाले, त्या वेदांना बाजूला करतो तो. शास्त्र आणि उन्मूलेती. आणि काय शास्त्र वगैरे काही तुम्हाला माहिती आहे का म्हणा? काय भाषाशास्त्र, काय काव्यशास्त्र, काय ज्योतिषशास्त्र, काय पेंडुलम शास्त्र, काय काय शास्त्र असतं हे माहिती आहे का? नाही म्हणले, आम्ही शास्त्र आमच्याजवळ आले ना की आम्ही त्याला उखडून फेकून देतो म्हणत. असं उखडतो आणि फेकून देतो. का बरं? ते कसले कामाचे म्हणले, काही कामाचे नाही म्हणले. तर तो निर्द्वंद्व होती, तो निर्द्वंद्व होतो. आणि ते शास्त्र आणि ते वेद त्याचं काहीही वाईट करू शकत नाही. त्या शास्त्रात सांगतात, कुठलं शास्त्रामध्ये सांगतात, घराचं वास्तुशास्त्र हे कुठे असावं, स्वयंपाकघर कुठे असावं, आमचं कुठे असावं, काय कुठे असावं. तर आमचे महाराज म्हणायचे, आमच्या महाराजांचं त्यांना सर्व्हिस मिळाली साताऱ्यामध्ये एका शाळेमध्ये इंग्रजी ते शिकवायचे, इंग्रजी आणि संस्कृत महाराज शिकवायचे. तर तिथे राहण्याची त्यांची व्यवस्था नव्हती, कोणी ओळखीचं नव्हतं. तर महाराज म्हणाले की आता कुठे राहायचं. तर काही लोकांनी सांगितलं की, पण ते त्यांना परवडलं नाही. तर महाराज जाता जाता एक घर दिसलं जुनं, चांगलं होतं घर. तर महाराज म्हणले, हे घर काय रिकाम आहे, कोणाचं घर आहे इथे? रिकाम आहे म्हणले, कोणाचं घर काय दिसत नाही म्हणले, कोणी राहत नाही का? तर लोक म्हणले, नाही नाही बाबा, तिकडे राहू नका म्हणले, ते घर झपाटलेलं आहे म्हणले, तिथे कोणी राहत नाही. असं का म्हणलं? मग हरकत नाही म्हणले, मग मी तिथेच राहतो म्हणलं. काय, महाराज तिथे सगळं साफ स्वच्छ केलं. लोक त्या घरापासून जायचे नाही कोणी, घराच्या समोरून भीतीने. महाराजांनी ते सगळं घर म्हणले स्वच्छ करा, चला स्वच्छ करायला कोणी यायचं नाही. अरे म्हणले, या मी सांगतो स्वच्छ करा.
वच्छ केलं, महाराज तिथे राहायला लागले. काय आणि काही नाही झालं म्हणा. आता महाराज तिथे राहिल्यानंतर म्हणजे तिथे काय, परमेश्वराचा भक्त जिथे राहतो, जिथे परमेश्वराचा भक्त राहतो ते वैकुंठ असतं म्हणाले. वैकुंठात जातो कुठे? अरे आम्ही वैकुंठात जात सुद्धा नाही म्हणाले, किंवा आम्ही वैकुंठात रोजच जाऊन येतो. काय वैकुंठ तर म्हणलं आमचं घर आहे. पण आम्ही भगवान विष्णूला सांगितलं, अरे आम्ही जिथे असू, भगवान म्हणाले तुम्ही जिथे असाल ना तिथे वैकुंठ आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, नारद विचारतात भगवंता तुम्ही कुठे राहता? भगवान सांगतात नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात नाही राहत. कोणी सांगितलं तुला? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयीरो. आणि योगी लोक मार ध्यान धारणा करतात आणि त्यांच्या हृदयात नाद होतो, तिथे तिथे तरी राहत असाल तुम्ही. छे तिथे कुठे राहतो म्हणलं मी, ते तर अहंकारी लोक असतील, इथे मी नाही राहत म्हणून. ना अहम वसामी वैकुंठे योगिना हृदयी रवू. मग कुठे राहता तुम्ही? मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी तिथे उभा राहतो म्हणले, उभा राहतो, नाचतो. काय एवढंच नाही, मी नाचतो म्हणले तिथे. माझा भक्त जेव्हा माझं गुणगायन करतो तेव्हा मला एवढा आनंद होतो. तिथेच मी राहतो म्हणजे, तिथे मी जिथे आहे तिथे वैकुंठ आहे म्हणले. मग माझा भक्त जिथे आहे तिथे वैकुंठ निर्माण करतो म्हणले तो. आधी निर्मिली पंढरी मग वैकुंठ नगरी. असं एवढ्या आत्मविश्वासाने म्हणाले नामदेव महाराज म्हणतात, अरे आधी पंढरी निर्माण केली, इथला त्यांनी जल्लोष बघितला, इथे काय चाललंय म्हणले, कार्यक्रम चाललेला आहे, गुणगायन चाललंय, प्रवचन चाललंय, कीर्तन चाललंय, भजन चाललंय. काय इथल्यासारखं तर म्हणले कुठेच नाही म्हणा. तेव्हा म्हणले इथे वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणाले. आणि म्हणून ते सांगतात की भक्त जिथे राहतो ना, शास्त्र बाजूला बाजू, कुठल्या दिशेला काय दिशेला, कुठला ग्रहण काय ग्रह तो बघत नाही म्हणाल. काय आमच्या महाराजांनी का कोकणामध्ये दत्तमूर्तीची स्थापना करायची होती, तर त्यांचं एक मोठं हे होतं, हॉल होता, लग्नाचा हॉल त्यांचा, आणि तिथे लग्न व्हायचे. तर त्यांनी ते एवढं हे करून ठेवलं होतं बांधकाम, की तिथे दुसरं बांधकाम करायला जागाच नव्हती. तर महाराज म्हणले आता ते मंदिर बांधायचं कसं बांधायचं? तर म्हणजे दत्तमूर्तीसाठी त्यांनी जागा दाखवली, इथे म्हणले होऊ शकतं. पण म्हणले महाराज इकडे पूर्वेकडे दत्तगुरूंचं मुख होणार नाही, त्यामुळे दक्षिणेकडे होईल. मग दक्षिणेकडे कसं काय म्हणाले, दत्तगुरूंचं मुख दक्षिणेकडे करून मग कसं काय त्यांना स्थापना करायची? तर महाराज म्हणले काय हरकत नाही, दत्तगुरूला म्हणले पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं काहीच नाही म्हणा, ते बाकीच्या लोकांना नाही म्हणा. काय दत्तगुरूला काही नाही म्हणा, काय नाही, सरळ दक्षिणेकडे करून करा. दक्षिणेकडे करून त्या दत्तगुरूंची स्थापना केली महाराजांनी. तर ते लांजाला ते मंदिर आहे, तिथे तिथे विवाह मंडळ आहे, विवाह हॉल आहे, आणि तिथे दक्षिणेकडे दत्तगुरूंचं मुख आहे. तेव्हा म्हणले अरे वेदानपि संन्यसती शास्त्राणि उन्मूलयति ततो निर्द्वंद्वो भवति केवलम अविच्छिन्नम अनुरागम लभते इति. केवळ अविच्छिन्न अनुराग, अनुराग म्हणजे प्रेम, परमेश्वराचं प्रेम ज्याच्या ठिकाणी आहे, तो कुठेही गेला तरी म्हणले तिथे स्वर्ग, कुठेही गेला तिथे वैकुंठ, जिथे जाईल तिथे वैकुंठ होतो. काय असा त्याचा परिसस्पर्श, तो परिससारखा असतो. परिसराने जसं सोनं होतं तसं म्हणजे त्याचा स्पर्श झाला की सगळं पावन होऊन जातं. म्हणून भगवान सांगतात गोपींना, भक्तांना, मी भुललो तुमच्या प्रेमा, मी तुमच्या प्रेमाला बोललो म्हणजे. वेदशास्त्र नाही कामा, इथे वेदशास्त्र कामाला येणार नाही. नाही असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तिकडे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. अरे ते तुम्ही बघा शास्त्र गिस्त्र, इथे शास्त्र नाही चालत म्हणले. काय इथे भक्तीचं शास्त्र, भक्तिशास्त्र काय सांगतं, वेदान अपि संन्यसती, भक्तिशास्त्र. शास्त्र आणि उन्मूलयति, शास्त्र उकळून फेकायचे. पण हे कोण म्हणू शकतो? जो सद्गुरूंचा भक्त आहे तोच म्हणू शकतो, दुसऱ्याला हे म्हणण्याचा अधिकार नाही.
सामान्य माणसासाठी ही शास्त्र तयार झाली. तेव्हा या पहिल्या दोन म्हणजे याचा ओळीचा अर्थ आम्ही सांगितला आज. बाकीच्या ओळीचा अर्थ म्हणाले आणि बाकीच्या ओळीचं प्रवचन आता आज होईल का नंतर होईल, किरण मुळे सांगते. नंतर पुढच्या आता ते पुढच्या यायला होईल, हे अर्धच झालं म्हणजे अर्धा भाग झाला आपल्या निरूपणाचा. तेव्हा अर्ध निरूपण पुढे होईल. तेव्हा सर्वांनी आज काय सांगितलंय, अहो या दोनच ओळी पुढे आहेत म्हणाले. काय दोनच ओळी जरी तुम्हाला कळल्या, त्याच्यावर निरूपण कळलं, त्याच्यावर तुम्ही मनन चिंतन केलं, तरी म्हणले तुम्हाला ते पुरेस आहे. आणि म्हणून सांगतात हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नको अभिमान, नको मान, नको अभिमान, नको मान. सोडी मी तू पण तेची सुखी, सोडी मी तू पण तेची सुखी. सुखी या दोन ओळीवर प्रवचन आपलं झालं. आता 3 ओळी राहिल्या आहेत. सुखी त्याने व्हावे, जगानी व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे, भक्तिभाव बळे, जगाची मेळे न दिसती जनिवनी, प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखीले. श्री गुरुदेव दत्त.